नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातील तसेच शेतीच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण महत्त्वाच्या बातम्या बघूया. 1 लाख वीज ग्राहकांची पेपरलेस वीज बिलास पसंती. गो ग्रीन मध्ये नोंदणी करा आणि वाचवा 120 रुपये. कर्जमाफीऐवजी जुन्या योजनांवरच वळवण. कर्जमुक्तीतील उर्वरित शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे प्रयत्न करणार. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. राहुल गांधी यांचा विरोध डावलल्याची सूत्रांची मोठी माहिती. टोल आता होणार ऑनलाईनच. फास्टॅग शिवाय प्रवेश नाही. केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय, तर अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागणार. IPL 2025चं वेळापत्रक झालं जाहीर. KKR विरुद्ध बंगळुरू सामन्याने होणार सुरुवात. 22 मार्च रोजी होणार सुरुवात. कोळशावरील तंदूर चिकन रोटी भट्ट्यांवर बंदी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची मुंबई महानगरपालिकेकडून कठोर अंमलबजावणी सुरुवात. FPIची विक्री थांबता थांबेना. आतापर्यंत 21,000 कोटींचा निधी बाहेर. त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं. अजित पवार यांचा धनंजय मुंडे यांच्या कोर्टात आपला चेंडू. लव जिहाद विरोधात कडक पावले उचलणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. नवा कायदा आणणार, कडक कायदा आणणार. पीक विमा योजनेत बदल करण्याच्या हालचाली. नमो शेतकरी महासन्मानमधून वाढीव निधी किंवा विम्याला 2 हेक्टरची मर्यादा शक्य. पदासाठी कधीही नौटंकी केली नाही. आमदार भास्कर जाधव यांची माहिती. माझ्या बाबतीत मीडियाने गैरसमज निर्माण केले. गुण नियंत्रण विभागातील सावळा गोंधळ उघड. एकाच पदावर नेमले 2 निरीक्षक. न्यायालयाकडून नियुक्ती रद्द. मासे, मटण, चिकन, अंडी दर जैसे थे. बर्ड फ्लू रोगामुळे अंडी आणि चिकन यांच्या दरात झाली मोठी घसरण. पक्षांतर करायचे तर आधी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. केरळ हायकोर्टाचा दलबदलू. लोकप्रतिनिधींना सज्जड दम. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अखेर तुरुंगात. कन्नडचे माजी आमदार यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केली होती मारहाण. 2014चं प्रकरण. त्यानंतर बातमी आहे, 2 महिन्यात तूर 4,000नी घसरली. शेतकऱ्यांची होरपळ अखेर सुरूच. देशांतर्गत वापरापेक्षा साखर उत्पादन कमी. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन 50 लाख टनांनी घटणार. शिल्लक साठेचे होणार निचंकी. तर साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्यसुद्धा मागे आहे. गेल्या वेळी 1 नंबरवर असणारे राज्य यावेळी 2ऱ्या क्रमांकावर असणार. कर्जाला होकार पण अनुदानाला नकार. दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होते खूप घट. शरद पवारांची स्थानिक निवडणुकीसाठी पुन्हा उभारी. मुंबईत 28 फेब्रुवारीला बैठक. आजी माजी खासदार येणार. 11 अर्जदारांची पात्रता तपासण्यासाठी आता म्हाडाकडून समिती गठीत. संक्रमण गाळे वाटपासंबंधीचा अहवाल 15 दिवसात देण्याचे निर्देश. तर बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा बातम्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.